बुलढाण्यात रेती माफियांची मुजोरी सुरूच आहे। कारवाईसाठी पकडलेल्या अवैध रेतीच्या धावत्या ट्रकमधून तलाठी आणि कोतवालाला मुजोर रेती माफियाने ढकलल्याने तलाठी आणि कोतवाल हे गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी गंभीर कलमान्वये ट्रक चालकावर गुन्हा दाखल केलाय। अद्याप ट्रक चालक फरार आहे। यामुळे मात्र बुलढाणा जिल्ह्यात रेती माफियांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र पाहायला मिळतं। दूर रे, दूर रे, चल। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप आपल्यासोबत जोडले आहेत। संदीप वानखेडे। संदीप, खरतर ट्रक चालकावर गुन्हा दाखल झालाय, चालकाचा शोध सुरू आहे, मात्र रेती माफियांची मुजोरी कायम आहे। काय या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती? कारण खरं तर बुलढाणा जिल्ह्यातील रेती खतांचे लिलाव अद्याप झालेले नाहीत आणि त्यामुळे जिल्हाभरातच जे आहे हे मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू आहे। रेती माफिया राजरोसपणे जे आहेत हे रेतीचं उत्खनन करतात, वाहतूक करतात आणि या संदर्भात कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आता आदेश दिलेले आहेत। जिल्हा प्रशासन, महसूल प्रशासन आता या रेती माफियांच्या विरोधात ऍक्शन मोड आल्याचं पाहायला मिळतं। काल कलेक्टरांनी दिलेल्या आदेशानुसार नांदुरा तालुक्याचे महसूलचे जे तलाठी आहेत त्यात नितीन मस्के म्हणून हे आपल्या कोतवालासोबत कारवाईसाठी गेले असताना रस्त्यावर त्यांना एक संशयास्पद जो आहे हा रेती वाहतूक करताना ट्रक आढळला। त्यांना कागदपत्र विचारले, चान्स वगैरे विचारले, परंतु त्याच्याकडे कुठलेच कागदपत्र नसल्यामुळे कोतवाल आणि तलाठी त्या ट्रकमध्ये बसले आणि ट्रक जो आहे थेट तहसीलमध्ये जमा करण्याचे आदेश त्याला दिले होते। मात्र धावत्या ट्रकमधून या चालकाने जे आहे तलाठी आणि कोतवालाला धक्का मारून खाली लोटले, ज्यामध्ये ते दोघंही अतिशय गंभीररित्या जखमी झालेले आहेत आणि हा ट्रक चालक जो आहे रेतीने भरलेला ट्रक घेऊन फरार झालेला आहे। पोलिसांनी या संदर्भात गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत। मात्र आपण जर पाहिलं तर अजूनही रेती माफियांची मुजोरी जी आहे ती आता वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। यापूर्वी देखील अशा अनेक घटना ते घडलेल्या आहेत की तलाठ्यांच्या, पोलिसांच्या अंगावर ट्रक घालणे, ट्रॅक्टर घालणे अशा पद्धतीच्या अनेक घटना घडल्या। त्यामुळे आता या रेती माफियांच्या विरोधात कठोर कारवाई होणे अत्यंत गरजेचे झाले आहे। करण, नक्कीच संदीप, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।